नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आपल्याला बघायचं उद्या आहे गुरुपुष्यामृत 2025 गुरुपुष्यामृत. बघा किती छान योग आलेला आहे. गुरुवार आहे आणि त्यातून गुरुपुष्यामृत आलेला आहे. आपल्याला 12 फुलवातीची सेवा करायची आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी. चला तर बघूया. गुरुपुष्यामृत जेव्हा गुरु पुष्प नक्षत्रात येतो, गुरुवारी येतो, त्याला आपण गुरुपुष्यामृत असे म्हणतात. अमृतला आपण शुभ योग मानतो, म्हणून त्या दिवशी आपण कसं शुभ कामं करतो सगळे. म्हणजे तुम्ही सोनं खरेदी करू शकतो किंवा निरांजन, तुम्हाला सोनं नाही झालं एखादं निरांजन खरेदी करू शकतो, वाहन घेऊ शकतो. आपले जे पण असेल प्लॉटिंगचे काम ते सुद्धा आपण करू शकतो. त्याला आपण शुभ दिवस असे मानले जाते गुरुपुष्यामृतला. गुरुपुष्यामृतला तुम्हाला जर सोनं नाही जमलं, सोनं घेणं शक्य नाही, आजकाल सोन्याचे भाव खूप वाढलेत, तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही चांदी सुद्धा घेऊ शकतो. तुम्हाला जास्त चांदी नाही जमलं, छोटी एखादी निरांजन जरी घेतलं तर तुम्ही चालतंय. मला काही नाही जमलं, सोनं चांदी घेणं काही नाही जमलं, तर आपण स्वामी महाराजांचे भक्त आहे. आपल्याला काय करायचं, महाराजांची सेवा करायची. आपल्याजवळ कोणतेही म्हणजे महाराजांचं काय करायचं सेवा म्हणून आपण गुरु मानलेला आहे महाराजांना, तर त्यांची सेवा करायची. आपल्याला काय करायचे, सारामृत मधले आपल्याला सारामृतचे पठण करायचे, पारायण करायचे. त्या दिवशी महाराजांची आपल्याला सेवा करून घ्यायची. तसेच 108 वेळा महाराजांचे नाव जप करायचे आहे. तुम्हाला मगाशी म्हणल्यासारखं मी गुरु म्हणजे आपल्याला गुरूंची सेवा करायची. आपल्याला काही नाही जमलं तरी चालतंय, सारामृत पठण करा, 108 वेळा महाराजांचं जप करा, म्हणजे 1 माळ जप करा, तारक मंत्र म्हणा, जितकं होईल तेवढं तुम्ही महाराजांची सेवा करा. तसंच आपल्याला महाराजांसोबत लक्ष्मी मातेची सेवा करायची. आपल्याला गुरुपुष्यामृत मध्ये तर लक्ष्मी मातेला विष्णू भगवानांनी प्रसन्न करायचंय, त्यासाठी आपल्याला 12 फुलवातीची सेवा करायची आहे. त्यासोबतच आपल्याला गुरुचरित्रातील 18वा अध्याय सुद्धा पठण करा. गुरुपुष्यामृत दिवशी आपल्याला एक फुलवात घ्यायची. तुम्हाला एक पंती घ्या, दिवा घ्या किंवा मातीचं घ्या, पितळी घ्या, चांदीचं घेतलं तर अतिउत्तम. आपल्याला काय करायचं, त्यात फुलवाती ठेवून आपल्याला फुलवाती लावून घ्यायची आहे. घ्यायचे चांदीचे निरांजन असलं तर त्यावरती ठेवून घ्यायचं. शुद्ध गायचं तूप आपल्याला त्यावरती घालायचंय आणि आपल्याला देवासमोर बसायचंय. आपल्या देवासमोर बसायचंय. तुमच्याकडे लक्ष्मी माता विष्णू भगवानचे फोटो असले तर तुम्ही देवघरात तिथे बसा. त्यांच्या समोर बसून आपल्याला हे दीप प्रज्वलित करून आपल्याला म्हणायचे माता लक्ष्मी विष्णू भगवानाला की माता लक्ष्मी माझ्या घरात स्थिर राहू दे, माझ्या घरावरती त्यांचा आशीर्वाद राहू दे, सर्व समस्या दूर होते, माझ्या घरी लक्ष्मी माता ही स्थिर राहू दे, अशी प्रार्थना करायची. त्याला 1 वेळा श्री सूक्त म्हणायचं आहे. त्यानंतर आपल्याला व्यंकटेश स्तोत्र हे 24 वेळा म्हणायचे. त्यानंतर गायत्री मंत्र पण आपल्याला 24 वेळा म्हणायचं आहे. कुबेर मंत्र सुद्धा 24 वेळा म्हणायचंय. आपण रात्री फुलवात लावायला सुरुवात केली म्हणजे आज तुम्ही संध्याकाळी 7ला बसला तर उद्या संध्याकाळी 7लाच एकच वेळेस 1 वात लावून घ्यायची. आपल्याला मगाशी म्हणल्यासारखं तुम्ही 1 वेळ ठरवा किंवा सकाळी संध्याकाळी कोणती वेळ तुम्हाला जमेल त्या वेळेत. सकाळी तुम्ही 9ला 1 वात लावली तर त्याच वेळेला दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला एक फुलवात लावून घ्यायची आहे. तसंच पहिल्या दिवशी आपण 1 वात लावून घेतली तर दुसऱ्या दिवशी 2 वात लावायचं, तिसऱ्या दिवशी 3 वाती लावायची, चौथ्या दिवशी 4, 5व्या दिवशी 5. दिवसापासून 12 दिवसापर्यंत आपल्याला 1 वात वाढवायची आहे. नंतर 12 दिवस ते 24 दिवसापर्यंत 1 वात आपल्याला कमी करायचं आहे, 1 दिवस. अशा प्रकारे ही वात लावायची आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तुम्हाला काही आर्थिक अडचणी असतील, तुम्हाला काही समस्या असतील, तुमच्या घरात काय अडचणी असतील तर आपण ही फुलवातीचा उपाय केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होती, टिकून राहते व तुमच्या घरात वास असते. श्री स्वामी समर्थ.